नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत प्रोक्लेन या कीटकनाशकाबद्दल। यामध्ये कोणता घटक असतो, आपण कोणत्या पिकासाठी वापरू शकतो, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि ते कोणत्या कीटकांसाठी आपल्याला प्रभावी ठरतं, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, प्रोक्लेन हे सिजंटा कंपनीचं एक प्रभावी औषधात येतं। ते उत्तम असं कीटकनाशकाचं काम करतं। त्यामध्ये इमेमॅक्टिन बेंझोएट 5% SG हा घटक असतो। तो काय करतो, तर कीटकाच्या पोटात गेल्यावर कीटक खाणं बंद करतो आणि 2 ते 4 दिवसात कीटक मरून पावतो। अशा पद्धतीने आपण आळीसाठी आणि इतर कीटकांसाठी याचा वापर करतो। तर यामध्ये विशेष गुणधर्म असा असतो की ट्रान्सलॅमिनर असतं। ट्रान्सलॅमिनर म्हणजे काय, तर आपण जे औषध पानाच्या एका बाजूला फवारलं तर ते दुसऱ्या बाजूला आपोआप पोहोचतं। त्यामुळं कीटकांनी ते पान खाल्ल्यानंतर कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन कीटक 1-2 दिवसात खाणं बंद करतो आणि मरण पावतो। तर आता आपण जाणून घेऊयात प्रोक्लेन हे औषध आपण कोणकोणत्या किडीसाठी वापरू शकतो। तर कपाशीवर जे बॉलवर मिळतं त्यासाठी आपण वापरू शकतो। त्यानंतर वांगी, मिरची, टोमॅटोमध्ये फळकूज कीड असते त्यासाठी उपयोगी पडतं। त्यानंतर हरभरा आणि यामध्ये शेंगा कुरतडणाऱ्या किडींसाठी उपयोगी पडतं। तसेच कोबीवर डायमंड बॅक मॉथ जे येतं त्यावर याचा रिझल्ट चांगला येतो। तसेच द्राक्षावर थ्रिप्स माइट्स त्यासाठी आपण हे वापरू शकतो। तर आता याचे फायदे आपल्याला काय होते वापरल्यानंतर, तर हे औषध आपण फवारल्यानंतर कीटक लगेच खाणं थांबवतो आणि 2-4 दिवसात कीटक मरण पावतो। पानाच्या आतपर्यंत हे औषध आपोआप पोहोचतं, कारण की यामध्ये ट्रान्सलॅमिनर नावाचं गुणधर्म असतं। याचा फायदा करणारे जे कीटक असतं त्याच्यावर याचा परिणाम कमी होतो आणि आपण हे कमी प्रमाणात जरी वापरलं तरी आता आपल्याला जास्त फायदा मिळतो। फवारणीनंतर 4 तासात पाऊस आला तरी औषध धुवून जात नाही। तर आता याचं आपण प्रमाण किती घ्यायचं ते पाहूयात। जर आपण कपाशीसाठी जर म्हटलं तर 200 लिटर पाण्यासाठी आपण 88 ग्रॅम किंवा 90 ग्रॅम 1 एकरासाठी घेऊ शकतो। वांगी मिरचीसाठी 90 ग्रॅम 1 एकरासाठी 200 लिटर पाण्याला घेऊ शकतो। कोबीमध्ये 90 ग्रॅम आपण घेऊ शकतो 1 एकरासाठी 200 लिटर पाण्यातून। द्राक्षासाठी 50 ग्रॅम ते 60 ग्रॅम आपण एकरसाठी 400 लिटर पाण्यातून घेऊ शकतो। फवारणी करताना सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या टायमाला करावी। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात याची किंमत बाजारामध्ये किती असते ते। जर आपण 50 ग्रॅमचं पाकिट घेतलं तर आपल्याला 150 ते 200 रुपयापर्यंत हे मिळू शकतं आणि जर 100 ग्रॅमचं जर आपण घेतलं तर ते 300 ते 350 पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतं। आता आपण फवारणी करताना काय सावधगिरी बाळगावी ते पाहूयात। फवारणी करताना शेतकरी मित्रांनो शक्यतो मास्क वापरा, हातमोजे वापरा आणि आपल्या प्लॉटमध्ये जर सेटिंग होणार असेल तर मधमाशी असेल तर आपण थोडा प्रमाण योग्य ते घेऊनच फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे प्रोक्लेन येतं ते फळ, बोंड, शेंगा कुरतडणाऱ्या किडींसाठी आपल्याला एकदम फायदेशीर असं ठरतं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।